असं आहे की वैयक्तिक संबंध हे एका ठिकाणी आणि राजकीय व्यासपीठ हे दुसऱ्या ठिकाणी. मला असं वाटतं की एका सार्वजनिक व्यासपीठावरनं केलेलं वक्तव्य ते सार्वजनिक असतं आणि समाजानं त्याच्यावर टीका केली, समाजाच्या भावना दुखावल्या, हे त्यांनी जाणून घेतलं पाहिजे. हे महत्वाचं आहे. नाही, आता हे प्लस मायनस याच्यावर भाष्य मी करू इच्छित नाही. रवींद्र चव्हाण यांनी जे वक्तव्य करायला नको होतं ते त्यांनी केलं. ते अनावधानानं केलं का ओघात केलं याची आपल्याला कल्पना नाही. आणि आपण असं म्हणतो ना की जे पोटात असतं तेच ओठात येतं. आणि म्हणून ही जी काही वृत्ती आहे सत्ताधाऱ्यांची, हीच वृत्ती ही हानिकारक आहे. लातूरची आणि महाराष्ट्राची ही संस्कृती नाही आहे आणि म्हणून कुठेतरी या संस्कृतीला तडा जातोय. आज सोलापूरमध्ये एका उमेदवाराचा खून होतो, ठाण्यामध्ये उमेदवाराचं अपहरण होतं, पुण्यामध्ये उमेदवारांना धमकावलं जातं. असं कधी आपण ऐकलं होतं? त्यामुळे याचा सुद्धा विचार मला असं वाटतं महाराष्ट्राने केला पाहिजे.